दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसर आज पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या धक्कादायक घटनेनं हादरलाय. भरदिवसा एका सोन्याच्या दुकानात घुसून तिघा अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सकाळी अंदाजे 11:33 सुमारास 70 फूट रोड शिवकुमार ज्वेलर्स इथं घडली. तिघ संशयित दुकानात आले आणि काही क्षणातच बंदूक दाखवून कर्मचाऱ्यांना तसंच ग्राहकांना धमकावत सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची माहिती समोर येते. भरदिवसा हा दरोड्याचा प्रकार घडल्यानं शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. दिवसाढवळ्या गर्दीच्या भागात आणि व्यापारी परिसरात अशी घटना घडल्यानं व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटना घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते. दरोडेखोर कोणत्या वाहनानं आले होते, किती वेळ दुकानात थांबले, नेमके किती दागिने घेऊन गेले याचा तपास पोलीस करीत आहेत. व्यापारी संघटनांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. भरदिवसा बंदूक दाखवून दरोडा टाकण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये निर्माण होत असेल तर सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होतो. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून अधिकृत माहिती आणि पंचनामा अहवालानंतरच लुटीची नेमकी रक्कम व दागिन्यांचं मूल्य स्पष्ट होणार आहे. सोलापूरमध्ये यापूर्वीही सराफा व्यावसायिकांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि नाकाबंदीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दक्ष पोलीस न्यूज, सोलापूर.